मुंबईत रात्री पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। त्यानंतर मुंबई शहरामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून रिमझिम पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या दादर माटुंगा परिसरामध्ये आहोत। सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी रिमझिम पाऊस जो आहे तो रिमझिम पाऊस पडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आज दिवसभर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहील असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि 21 तारखेनंतर मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल असं देखील हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। काल आपण जर पाहिलं तर काल दिवसभर पश्चिम उपनगरामध्ये जे आहे ते रिमझिम पाऊस पडत होता आणि रात्री 9 नंतर मुसळधार पावसाला पश्चिम उपनगरामध्ये सुरुवात झाली होती। परंतु आज सकाळी 7 वाजल्यापासून मुंबई शहरामध्ये जे आहे ते रिमझिम पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। खरं तर अनेक मुंबईकर नागरिक जे आहे ते मुसळधार पावसाची वाट पाहताना अनेक जण पाहायला मिळत आहेत, कारण अनेक दिवसांपासून मुंबईकर नागरिकांना उकाड्याला सामने जावं लागत होतं। त्याच्यामुळे कुठेतरी आता जे रिमझिम पावसामुळे जे आहे ते उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकर नागरिकांची सुटका होणार आहे। आणि आज आपण जर दिवसभर पाहिलं तर आता देखील मुंबईमध्ये रिमझिम पाऊस आहे आणि ढगाळ वातावरण देखील आहे आणि असंच ढगाळ वातावरण दिवसभर राहील आणि रिमझिम पाऊस देखील मुंबईमध्ये पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि 21 तारखेनंतर मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन नागनाथसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।